लाखो रुपयांचं औषध पडक्या सभागृहात पडू नये. वाशिममधील हा धक्कादायक प्रकारे औषध साठा नियमबाह्य पद्धतीने ठेवल्याची माहिती. धाब्यावर बसून औषध साठा कोणासाठी ठेवलाय याबद्दल चौकशी करण्याची रुग्णांची मागणी. बुलढाण्यात अत्याधुनिक AI ड्रोन तंत्रज्ञानाचं एक्सपर्ट केंद्र तयार करण्यात आले. पश्चिम विदर्भातील पहिलं AI खरं तर ड्रोन तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडी प्रकरणी हरित लवादाचा मोठा दिलासा पाहायला मिळतो. तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम असणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश असून 6 एप्रिलपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती कायम असेल. याचिकाकर्ते ॲडव्होकेट श्रीराम पिंपळे प्रशासनावर गंभीर आरोप त्यांनी केलाय. NGTच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. मुंबई दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार आहे. मार्च अखेरपर्यंत 2 नवीन ट्रेन ताफ्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रवाशांचा तुफान प्रतिसाद पाहता 2 नवीन ट्रेन खरं तर या यादीत आणण्याची आता तयारी सुरू आहे. अभिनेता सोनू सूदनं शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. अभिनेता साईबाबांच्या आरतीकरिता उपस्थित होता. साईबाबांच्या समाधीचं मनोभावे सोनू सूदनं दर्शन घेतलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.